देवा परमानंदा तूच फेडी, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। महानुभाव परमार्ग अध्ययन मंदिर संस्था द्वारा संचालित महानुभाव परमार्ग अध्ययन मंदिर 40वा वर्धापन दिन समारोह या ठिकाणी संपन्न होतो आहे। या ठिकाणी या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय माझे मार्गदर्शक नागापूरकर परिवाराचे ज्येष्ठ हितचिंतक आणि अगदी बदनापूर या आदरणीय श्रद्धेय महाराष्ट्राधिकरण मोठे कलोकर बाबा त्या काळापासून नागापूरकर पिढी आणि आदरणीय बाबा जो आजोबांचा या ठिकाणी उल्लेख झाला, आदरणीय श्रद्धेय आजीदादांनी जो उल्लेख केला आजोबांचा, जुने आजोबा आणि आता नवीन विद्यमान महंत या सर्वांचा जो सलोखा जोपासला गेला, अनुबंध जोपासत आहेत असे आदरणीय बाबांना या ठिकाणी दंडप्रणाम करतो। त्याचप्रमाणे आजचे प्रमुख व्याख्याते आदरणीय श्रद्धेय नितीन दादाजी बांदकर, समवेत आदरणीय श्रद्धेय मोदय बाबाजी आणि ज्यांचं वंदन आम्ही आता या ठिकाणी केलं आणि करणार आहोत असे आदरणीय श्रद्धेय ज्येष्ठ माझे सुहृद पारशिवनी या ठिकाणी आलेले बाबाजी। वेळ कमी आहे, सर्वांची नावं घ्यावीत आणि आपली वाणी पवित्र करावी, परंतु वेळेअभावी मी सर्वांना या ठिकाणी दंडप्रणाम करतो। आणि मी जो आता इतिहास ऐकला, खरंच पंथी परंपरेमध्ये आम्ही वावरतो आहोत, पंथी परंपरा आम्ही जोपासत आहोत, आम्ही स्वतःला महानुभाव समजतो आहोत, पण या महानुभाव समजण्या अगोदर आम्ही जर इतिहास पाहिला तर या पंथावरती किती आघात झाले, या पंथाची जी मेड रवण आहे, या पंथाची जी सुरुवात आहे, या परंपरेमध्ये आम्ही काल एक विषय ऐकला आजीदादांचा स्मृतीस्थळ, की स्मृतीस्थळामध्ये आम्ही त्या परंपरेला मान देत इथपर्यंत आलो, पण ही पण एक स्मृतीच आहे ना, ही एक स्मृतीच आहे। या स्मृतीमध्ये सुद्धा जेव्हा किंवा कोणी लिहिल किंवा जे लिखाण होईल त्या लिखाणामध्ये ही स्मृती नक्कीच घ्यावी की जो पंथ या ठिकाणी त्या पंथावरती आघात होत आहे, त्या पंथाची एक दिशा एका बाजूला जात आहे, त्या पंथीय परंपरेमध्ये ज्या स्मृती लिहिल्या जाईल त्या स्मृतीमध्ये या दोन माणसांचं नाव यायला पाहिजे। त्यामध्ये या मंदिराचे संस्थापक डॉक्टर साहेब आणि एक ठवरे साहेब, या दोघांचं या स्मृतीस्थळामध्ये नवीन होणाऱ्या याच्यामध्ये नक्कीच नाव यावं ही मी या ठिकाणी प्रार्थना ऐवज विनंती करतो। आणि या ठिकाणी एकच म्हणतो की जब जन्म लिया इस धरती पर, जब जन्म लिया इस धरती पर तू तब तुझे नाम नहीं था, तब तुझे नाम नहीं था, अरे जब नाम तुझे मिला तब तू कौन था, अरे तब तू कौन था, जब तुझे नाम मिला तू तो गर्व में अपने खुद को यहाँ पे लाया था। पण जेव्हा तुला देव कळाला, जेव्हा तुला देव कळेल, जेव्हा तुला स्वतःचं अस्तित्व कळेल, तेव्हा एकच पहा की स्वतःला मला काय करायचं आहे, मी कुठे जाणार आहे। आणि म्हणून जास्त न बोलता या ठिकाणी मी या संपूर्ण परिवाराला माझे गुरुवर्य आदरणीय श्रद्धेय विद्यमान महंत श्री नागापूरकर बाबा अर्थात अक्का आणि संपूर्ण नागापूरकर संन्यासी परिवार समवेत आमचे चिजमून निवास समस्त ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा प्रदान करतो आणि माझ्या या शुभेच्छा रूपी शब्दांना विराम देतो। दंड प्रणाम। जय श्री चक्रधर। दंडवत।